नमस्कार मंडळी. आज नागपंचमी आणि श्रावणातील पहिलाच सोमवार असा योगायोग जुळून आला होता. तेव्हा लवकर उठून डाळ शिजत घातली आणि मग म्हटलं पूजा करून घ्यावी. अगोदर फुलं तोडून आणली आणि मी पूजेला सुरुवात केली. अगोदर नागोबाची पूजा करून घेतली. त्यानंतर माझ्याकडं स्फटिकाची खूप सुंदर अशी पिंड आहे. त्याच्यावरती आजचे जे शिवामूठ आहे ते होतं तांदूळ. तर भस्म लावून मी तांदूळ अर्पण केलं. त्यानंतर कालच मी बेल तोडून आणला होता, कारण सोमवारी बेल तोडू नये असं म्हणतात. तर बेल देखील मी अर्पण केला, पांढरं फूल अर्पण केलं आणि लगेच मी स्वयंपाकाला लागले. कारण आमच्या इथंच शेजारी काकूंच्या घरी नागोबाची पूजा केली जाते. आम्ही गल्लीतल्या सगळ्या बायका तिथं जातो आणि नागोबांची पूजा करून मग म्हणलं आपल्याला शाळेला देखील जायचं आहे. अ, पूजा आवरते आणि स्वयंपाक देखील आवरतच होता तोपर्यंत काकी बोलवायला आल्या आणि मग आम्ही पूजेसाठी गेलो. सर्व गल्लीतील महिला आम्ही तिथं जमलो होतो. अतिशय सुंदर काकांनी नागोबा बनवला होता. खूप छान डेकोरेशन केलं होतं. मनोभावी सगळ्यांनी पूजा केली, आरती केली आणि मग आम्ही निघालो आता शाळेकडे. कारण तुम्हाला तर माहीतच आहे, अशा छोट्या मोठ्या सणांना आमच्या शाळेला सुट्टी नसते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.